जेडीएमसीतील 65 बिल्डिंगचा प्रश्न ऐरणी आल्यानंतर आता दिव्यातील अनधिकृत बांधकामाचा विषय सुद्धा आता पुढे आलेला आहे। आपण बघू शकताय की नागरिक जे आहे इथे बसलेले आहेत, महापालिका असेल प्रशासन असेल ह्याच्या विरोधात हे आंदोलन करतात। आपण बघू शकता की पेट्रोल ठेवलेलं आहे, जेणेकरून पालिका अधिकारी आले तर आम्ही स्वतःला जाळून घेऊ असा त्यांचा पवित्रा आहे। आपण बघू शकता प्रतिमात्मक पुतळा जो आहे हा पुतळा सुद्धा इथे लावण्यात आलेला आहे। आमच्या बळीला जबाबदार कोण, सरकार, महानगरपालिका की न्याय व्यवस्था, असा त्यांचा सवाल आहे। आपल्या सोबत काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करूया, त्यांची काय मागणी आहे ते सांगूया। ताई, काय सांगाल की तुम्हाला महापालिकेने काय, कधी महापालिका प्रशासन आलं होतं आणि महापालिकेने काय सांगितलं? 17 जानेवारीला आम्हाला पहिली नोटीस आली होती महापालिकेची। त्यांनी आम्हाला फक्त डॉक्युमेंट जमा करायला सांगितले होते आणि आम्ही ते डॉक्युमेंट पण जमा केले आणि नंतर आम्हाला कळलं की कोर्टात केस चालू आहे, असं तसं सगळ्या गोष्टी कळल्या। पण आम्हाला कोर्टात अजूनपर्यंत आमची बाजू मांडायला मिळालीच नाहीये ना, प्रशासनाने आम्हाला आमची बाजू मांडूच दिली नाहीये। मग त्यासाठी आम्ही आमच्या हक्काची लढाई लढतोय आता। आम्हाला ही लढाई लढायचीच आहे आणि हे जर असं काही घडलं ना तर आम्ही आमचं स्वतःला संपून टाकू। इथे जे पण आम्ही केलंय ते आम्ही संपून टाकू आता स्वतःला। आमची घरं नाही राहणार तर आम्ही जाणार कुठे? आम्हाला प्रशासनाने घरं दिली पाहिजे तर आम्ही राहू, नाहीतर मग आम्ही स्वतःला संपून टाकू। प्रशासनाने आम्हाला मारून टाकावं, मग जे करायचे ते करावं त्यांनी। आपण जर बघितलं तर 10वी 12वीच्या परीक्षा सुद्धा चालू आहेत आणि प्रशासन जे आहे प्रशासन यांना घर सोडा असं सांगितलेलं आहे। आपल्यासोबत आजी आहेत। आजी, काय सांगाल? 10वी 12वीची परीक्षा आहेत, आजारी लोक आहेत, काय म्हणणं आपलं? आता आमचं म्हणणं काय आहे एवढंच की तुम्ही आम्हाला 18 वर्ष काय तुम्ही झोपले नव्हतेत ना? 18 वर्ष आमच्याकडून लाईट बिल घेता, पाणी बिल घेता, टॅक्स घेता आणि मग आम्ही आता कशी 18 वर्षांनी कशी काय झाले अनधिकृत? आणि अनधिकृत आम्ही म्हातारी माणसं जाणार कुठे? आम्हाला वरना खाली उतरायला होत नाही, खाली आले तो वरती जायला होत नाही। आमचे वय बघा, आमचं आज आम्ही जो कमवलंय तो आम्ही हा इथं सगळं लावलेलं आहे। आम्ही तो जर फुकट गेला तर आम्ही जगून काय करायचं? आम्हाला काय, आम्ही इथून निघणार तर नाहीच। आणि तुम्हाला जर आमचे घरच तोडायचे असेल तर आम्ही घरातून पण बाहेर पडणार, तर आमच्या घरासहित आम्हाला जाळून टाका बस, एवढंच। हो, किती वर्ष झालं तुम्ही? 18 वर्ष झाले। 18 वर्ष झाले। पण आता 18 वर्षानंतर पालिकेला जाग आली आणि घर तोडायला हो तेच। काय तुमच्या भावना? अरे पूरी पूंजी तो लगा दी ना इसी में, पेंसिल नहीं है, कुछ नहीं है, आधार नहीं है, तो कहाँ जाएंगे, क्या करेंगे? आपण जर बघितलं तर 18 वर्ष झाली इकडे लोक राहत आहेत। तुम्ही तर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते, दिवेच्या अनेक प्रश्न समस्या तुम्ही सोडवल्या आहेत। किती बिल्डिंगांना नोटीस आली आहे आणि पालिकेने काय सांगितलंय? 3 आनंद पार्कच्या 3 बिल्डिंगांना नोटीस आलेली आहे आणि पालिकेने सांगितलं गेली 25 जानेवारी पासून त्यांना रूम खाली करण्यासाठी आणि तोडक कारवाई करण्यासाठी ते पोलिसांसकट येत आहेत आणि त्यांना धमक्या देत असतात। तर त्यांना बेघर करायचं त्यांचं षडयंत्र आहे। गेली 18 वर्ष ते इथे लाईट पाणी सगळ्या प्रकारचे टॅक्स भरत असताना सुद्धा आज त्यांना रस्त्यावर येण्याची पाळी आली। म्हणून या सगळ्या रहिवाशांनी ठरवलं की आमचं घर जर आमच्या डोळ्यासमोर तुटणार असेल त्यापेक्षा आम्ही फास लावून मरतो किंवा पेट्रोल टाकून अंगावर जाळून मरणार। कारण आमचं घर, आम्ही आयुष्याची पुंजी लावलेली आम्ही घर विकत घेतलेलं आहे, ते आम्ही आमच्या समोर तोडलं जाणार बघू शकणार नाही। ही त्यांची भूमिका ठाम आहे आणि याच्यावर ते ठाम आहे आणि ठाणे प्रशासन याच्यावर बिलकुल दुर्लक्ष करत आहे। अजिबात रहिवाशांचं म्हणणं ऐकून घेण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीये। काय म्हणणं? प्रशासन आमच्यावर जबरदस्ती पण करते आम्हाला, म्हणजे ऍक्च्युली कसं आहे त्यांचं आमचं म्हणणंच ऐकत नाहीये। आम्हाला पूर्णपणे चॅलेंज करून गेलेले आहेत काय प्रशासन। मनोज जोशी साहेब आम्हाला पूर्णपणे चॅलेंज करून गेले, तुमची बिल्डिंग मी तोडणारच। म्हणजे मागच्या टायमाला जेव्हा आलेले त्यांनी डायरेक्ट चॅलेंज करून गेलेले आहेत आम्हाला, म्हणजे आमचं काही म्हणणं ऐकायचंच नाही का प्रशासन? इथे नगरसेवक, आमदार, खासदार किंवा सत्ताधारी पक्ष, विरोधक कोण आपल्या आलेत का मदतीला? हो आलेत, मडवी साहेब आलेत आमच्या मदतीला, आदेश भगत साहेब आलेले सगळे। तरी प्रशासन ऐकत नाही। प्रशासन अजिबात ऐकत नाहीये। उलटून आमच्या रहिवाशांना त्यांनी अक्षरशः कॉलरला पकडून त्यांनी खेचून मारहाण करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे। म्हणजे आम्हाला आमची बाजू मांडण्याचं हेच नाहीये का? आपण जर बघितलं तर गंभीर प्रश्न इकडे यांनी मांडलेले आहेत। एकीकडे कल्याण डोंबिवलीतील 65 बिल्डिंगचा प्रश्न आहे आणि दुसरीकडे दिव्यातील हा तर नवीन प्रश्न आहे। प्रशासन आता तरी जागा होणार का हे पाहावं लागेल। कॅमेरामॅन शुभम सह प्रदीप बनगे, न्यूज 18 लोकमत, दिवा।